गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता मी करते, तुम्हाला दिसलंच असेल की थंबनेलवरून समजलंच असेल की मी आज माझा व्लॉग हा फ्रीजवरती असणार आहे. मला काय फ्रीज क्लीन करायचं वगैरे माझं काय असं प्लॅन नव्हता, पण मी आता माहेरी गेले होते आणि आज मला दुसरा दिवस आहे सासरी येऊन. 2 दिवस झालेले आहेत मला. मग आता फ्रीजमध्ये तर तुम्हाला बघत असेल की काही नव्हतं, म्हणजे भाजीपाला वगैरे सगळा संपलेला होता. पण मी 4दा जायचे, ते फ्रीज उघडायचे, काही कारण नसताना सारखं फ्रीजकडे जायचे आणि मग ते खराब झालेलं, मी खूप दिवस झालं खरं तर क्लीन पण केलेला नव्हता बरं का फ्रीज. आणि मग म्हटलं चला बाबा, आता आज रिकामत आहे म्हटल्यावर माझं थोडं काम पण हलकं होईल, आपण करून टाकूया. मग कधी कधी मला कसं होतं, आपण सगळ्या गोष्टीसाठी वेळ काढतो पण आपण स्वतःला पण प्रॉपर कधी वेळच देत नाही. म्हणून मी ना आता हळूहळू एक गोष्ट शिकते की सगळं परफेक्ट असायलाच पाहिजे असं काही नाही, पण घर नीट असलं की मन पण फ्रेश राहतं आपलं. मग मला ना काय करायचं, मला काय होतं सुरुवातीला ना आळस येतो नाही का, हे सगळं काम करायला, पण झाल्यावर ना मला खूप बरं वाटतं. आता हे बघा ना, आता फ्रीजमध्ये बऱ्याच अननेसेसरी गोष्टी आपण ठेवलेल्या असतात किंवा पडून असतात. मग ते क्लीन करताना मला असं वाटतं की आपण ना आपल्या लाईफमधून पण ना अशा अननेसेसरी गोष्टी काढून टाकायला पाहिजेत. मग त्या कोणत्या आहेत? तर बाबा, निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह पीपल, स्ट्रेस, ओव्हर थिंकिंग, हे आपण सगळं आपल्या लाईफमधून काढायला पाहिजे. आणि मी सध्या ना तेच करते. मी ना माझ्या लाईफमध्ये ना आता अशा फेजमध्ये ना, मी माझ्या लाईफमधून ना जे माझ्यासाठी निगेटिव्ह आहेत ना, मी त्यांना सगळ्यांना माझ्या लाईफमधनं काढून टाकलेलं आहे. मग आपण हे करायला पाहिजे. कसं होतं, मग आपण ह्या गोष्टीत जर अडकत पडलो ना, तर म्हणजे मग खूप त्रास होतो आपल्याला पण नाही का. आणि ही एक गोष्ट आता मी नोटीस केली आहे, जेव्हा आपण ह्या छोट्या छोट्या कामामध्ये जर कन्सिस्टन्सी ठेवली ना, तर आपल्याला मोठमोठ्या गोष्टी पण हळूहळू इझी वाटायला लागतात. म्हणून फक्त आजचा हा व्लॉग माझा जो आहे ना, तो फक्त फ्रीज क्लीन करण्यासाठीचाच नाही आहे, तर आपण स्वतःला पण थोडंसं ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, मला असं वाटतं की लाईफ आपली परफेक्ट नसली तरी चालेल, पण आपल्या लाईफमध्ये छोटे छोटे हॅपी मुमेंट्स पण असणं खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. आणि आता तुम्हाला सांगते, खूप म्हणजे मी फक्त घरगुतीच साध्या कॉटनच्या कपड्याने ना हे फ्रीज पाण्याने आणि स्वच्छ कापडाने पुसून घेतलं होतं. तरी पण तुम्ही बघू शकता, खूप छान म्हणजे क्लीन होईल ते. म्हणजे बघा, आता तुम्हाला दिसत असेल ते झालेलं आहे, फक्त कापडाने मी क्लीन केलं होतं. ते खूप छान असं क्लीन झालेलं आहे. आता हे फक्त मला नंतर ते वॉश करायचं होतं. मग मी त्या काचा वगैरे सगळं वॉश करून घेतलं. आता हे बघा, म्हणजे फ्रीजमध्ये काही गोष्टी जास्त फार नव्हत्या, पण मी सासरी गेल्यावर माझ्या आजी सासूबाई असतात इथं माझ्यापाशी, त्यांनी ते स्विच ऑफ केलं असेल फ्रीज, त्यामुळं ते सगळं पाणी सगळ्या फ्रीजमध्ये अख्खं पाणी झालं होतं. ते खालच्या टबमध्ये वगैरे पण पाणी साठलेलं होतं. मग त्याच्यामुळं थोडंसं वास वगैरे यायला लागला होता. आणि त्यांनी काय करत होते, स्विच ऑफ करून त्यांनी त्याच्यामध्ये पाण्याच्या बॉटल वगैरे, आंबे वगैरे असं ठेवलं होतं. त्याच्यामुळे ते थोडासा वास वगैरे पण यायला लागला होता. म्हणून म्हणलं चला हे सगळं क्लीन करून घेऊया. जास्त वेळ लागत नसतो कुठल्याही कामाला ना, जास्त वेळ नाही लागत, पण आपल्याला काय वाटतं की बाबा किती वेळ जाईल, किती वेळ जाईल. आणि तुम्हाला खरं एक सांगू का, मी फक्त फ्रीज आतूनच क्लीन केलाय बरं का, बाहेरून क्लीन करायचं माझा अजून राहिलेला. मला लय कंटाळा आला होता आणि मला बरीच कामे आता माहेर येऊन आली आहे, त्याच्यामुळं घरी खूप राडा होतो इथं आल्यावर. मग मी एकाच दिवसात सगळं केलं ना. मी अगोदर काय करायचे, आले ना की फुल एनर्जीनी माहेरात आराम केलेला असायचा आणि फुल एनर्जीनी आले की सगळी कामं करायची, आणि परत मी दुसऱ्या 2-3 दिवसांनी आजारीच पडायचे. म्हणून मी असं ठरवलं होतं की आता बाबा थोडं थोडं करायचं, रोज एक एक काम करायचं, आणि मग आपल्याला पण आराम मिळतो आणि ते कामं पण होतात. उगी ते एकाच दिवशी सगळं करायचं, परत आजारी पडायचं. म्हणून मी आज ठरवलं फक्त आतून क्लीन करायचा, आणि मग नंतर फ्रीजवरचं वगैरे जे राडा आहे तो बाहेरून वगैरे क्लीन दुसऱ्या दिवशी करता येईल. मग तो अजून आज पण मी केलेला नाही आहे, ते अजून वरून क्लीन बरं का. आता मी पटपट सगळे ही कामं उरकून वगैरे घेतली, आणि नंतर आज मला बरंचच काम होतं. आज गुरुवार असल्यामुळं मला ना सकाळी मी काय स्वयंपाक केलेला नव्हता. तर म्हणजे का केला नव्हता, म्हणजे माझ्या मिस्टरांचा गुरुवार असतो, मग त्यांच्यासाठी म्हणजे मी खिचडी बनवते. मग त्यांच्यासाठी खिचडी बनवली, मग माझ्यासाठी आमच्यासाठी कशाला स्वयंपाक बनवू, आळस येतो ना मग स्वयंपाक करायचा. म्हणून मी काय करते, त्यांना खिचडी बनवते आणि मग माझी छोटी मुलगी पण खिचडी खाते. मग आमच्यासाठी मी आज शेवायचा भात वगैरे बनवला होता, तिखटवाला शेवायचं उपीट. मग ते खाल्लं. पाहुण्यांनी एका भेंडी, मम्मीने दिलेला कढीपत्ता,
हा आलेला वानवळा जो होता तो ठेवून घेतला. आता सगळं फ्रीज मला भाजीपाला आणायचा आहे. आता संडेला मी सगळं भाजीपाला आणणार आहे. मग त्यावेळेस सगळं फ्रीज भरेल माझं नाही का करून. मग चला आता लागले. मग नंतर बहिणीचा फोन आला. मग तिच्याशी बऱ्याच वेळ बोलले आणि हे स्विच ऑफ करून मी करत होते बरं का. हे सगळं जे क्लिनिंग केलं ना ते स्विच ऑफ केलं होतं फ्रीजचं मी. आता हे बघा वरती पण फ्रीजच्या बराच राडा आहे. ते पण मी एके दिवशी नक्कीच क्लीन करणार आहे आणि बाहेरून मी दाखवलेलं नाही आहे. मग ते पण मी नंतर करणार आहे. मग लागले स्वयंपाकाला. आता पीठ पण सगळं संपत आलं होतं. आता मला उद्या गव्हाचं पीठ वगैरे सगळं आणावं लागेल दळणं वगैरे करून नाही का. मग आता नंतर लागले स्वयंपाकाला. मग आज मेनूमध्ये काय करावं विचार करत होते. आता हे भाजीपाला नंतर आला होता बरं का. मी चपात्या वगैरे कणिक मळल्याच्या नंतर मला तो वानवळा आला होता. मग नंतर म्हटलं चला आता. मग मिस्टरांना फोन केला. त्यांना विचारलं की काय करायचं स्वयंपाक जेवायला. तर ते बोलले की मला वरण भात कर आणि वांग्याची पातळ भाजी बनव. मग मी बाहेर जाणार होते भाजीपाला आणायला. तेवढ्यात एक आमच्या शेजारचीच आहे मुलगी. त्यांच्या घरचा भाजीपाला आहे. मग ती घेऊन आली होती की वांगी आणि गवारीची शेंग ती घेऊन आली होती. मग तिच्याकडून मी वांगी वगैरे घेतली. मग मिस्टरांना खायचं होतं पातळ वांगं. मग मला नाही आवडत पातळ वांगं वगैरे खायला. मग मी एका वांग्याचं त्यांच्यापुरती भाजी केली, पातळ रस्साभाजी. आणि आमच्यासाठी मी वांग्याचं भरीत बनवलं होतं. मग इकडं माझं वरण भात झाला, म्हणजे वरण झालं होतं. मग नंतर मी लगेच लसूण वगैरे सोलून घेतला. एकीकडं वरणाला फोडणी दिली आणि भात लावला. कणिक पण मी मळून ठेवलेली होती. आणि ही बघा ही वांगी आणि एका पाहुण्याने आम्हाला दिलेली होती ती कैरी. त्या भाजीमध्ये कैरी होती. मग त्या पण कैरीला मी म्हणजे हळद मीठ वगैरे लावून असं ठेवलं. आणि नंतर हा सगळ्यात मला बोरिंग काम आहे माझ्यासाठी, हे बॉटल्स भरून ठेवणं फ्रीजमध्ये. ते सगळे पितात. मी नाही फ्रीजमधलं पाणी जास्त पित, पण माझ्या मिस्टरांना फ्रीजमधलं पाणी, थंड पाणी लागतं. आणि मला ना ते फार कंटाळा येतो ते बॉटल भरत बसायच्या वगैरे नाही का. कशा तरी त्या बॉटल मी भरल्याच. खूप म्हणजे नाही का मला राग आला होता, पण मी तरी ते करत होते. मग फ्रीजमध्ये ठेवायला गडबड माझी चालू होती. एकतर मी आता स्टँड वगैरे नवीन घेतलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचं ते सेट करणं वगैरे माझ्यासाठी जरा थोडंसं अवघड जाते नाही का. मग ते व्हिडिओ वगैरे पळवणं, मग ते मला थोडंसं वेगळंच होतं. पण हळूहळू मला पण सवय लागत जाईल या सगळ्या गोष्टींची. आणि आता तुम्ही बघत असाल तो माझा ड्रेस जो एवढा ओला झाला ना, मी किचनमध्ये ज्यावेळेस पण काम करते ना, बेसिंगपाशी म्हणजे भांडी घासली काही केलं ना, तर माझं पूर्ण अंग तेवढं ओलं होतंच. म्हणजे असतंच माझं ते सगळं झालेलं. मग नंतर चपात्या वगैरे घेतल्या, छान चपात्या केल्या, वांग्याची पातळ भाजी केली आणि थोडीशी बसले होते. म्हणजे मी बघत होते ट्रायपॉड स्टँडवर कसं मोबाईल ठेवून कसे व्हिडिओ बनवता येतील. तोपर्यंत माझी श्रीषा आली इथं. आणि मग श्रीषा माझी काय म्हणते तुम्ही ऐकाल का. आता कॅमेरा चालू आहे म्हटल्यावर थोडीशी तिची शायनिंग करायची चालू होती. मम्माची पी वगैरे घेणं नाही का, असं तिचं चालू होतं छान. आणि माझी श्रीशू कशी दिसते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नाही का आता तिचं चालू आहे की बाबा आमच्या मम्माच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मम्माच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.